एकीकडे ठाकरे शिंदेमध्ये जुंपली असताना तिकडे मोदी पवारांची मात्र एक वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. संमेलनापेक्षा मोदी आणि पवारांच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदार रंगली आहे. काय नेमकं घडलंय दोघांमध्ये, चला पाहूया. साहित्य संमेलनात मोदी पवारांची केमिस्ट्री. मोदींनी दिली पवारांना बसायला खुर्ची. गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणत यंदा नवी दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. साहित्य संमेलन म्हटलं की वादविवाद, मानसन्मान हे आलेच. मात्र यंदा राज्याची वेस ओलांडून दिल्लीत भरलेल्या साहित्य संमेलनात वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले पाहायला मिळाले. आणि पाहायला मिळाली ती मोदी पवारांची केमिस्ट्री. त्या माऊलींच्या पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली. मात्र यावेळी मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केलं. त्यानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असलेल्या साहित्य संमेलनाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केलाच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित आहेत याचा मनापासून आनंद असल्याचं पवार म्हणाले. जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो तर त्यांनी अक्षरशः एक मिनिट सुद्धा लावला नाही. महाराष्ट्राचा हा कानार हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सामोरे येणार. पवारांनी 70 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत भाषणाची सांगता केली. त्यानंतर मोदी आणि पवार केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळाली. पवारांचं भाषण संपलं आणि इथे लागलीच पंतप्रधान मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लास भरून ठेवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही मराठीत भाषणाची सुरुवात करत मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आला याबाबत समाधान व्यक्त केलं. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके. महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितके जतन करावे, पुढे आणि मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे. जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मुळातच दिल्लीतील घडामोडींचा थेट परिणाम राज्यावर होतो. पवार हेच माझे राजकारणातील गुरु आणि मी त्यांचंच बोट धरून राजकारणात आलो असं म्हणणारे मोदी कुठे आणि घोटाळेबाजांचा, भ्रष्टाचाऱ्यांचा पवारांचा पक्ष असं म्हणत आरोपांची राळ उडवणारे मोदी कुठे. राजकीय पटलावर कधी कोणाची मदत घ्यावी लागेल हे काही सांगता येत नाही. केंद्रात मोदी सरकार सत्तेत असलं तरी चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या बेभरवशाच्या टेकूवर ते टिकून आहे याची जाणीव मोदींना आहेच. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या प्रयत्नांची चाहूल लपून राहिलेली नाही. साहित्य संमेलनातील ही केमिस्ट्री उद्याच्या राजकारणात कोणतं नवरसायन तयार करणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.